शिक्षकांनी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे। तर ह्या सगळ्या मतदारसंघाचा जर विस्तार पाहिला तर 5 जिल्ह्यांमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे हे क्षेत्रफळ जर पाहिलं तर एका उमेदवाराला दिलेल्या वेळेमध्ये एवढा सबंध परिसर कॅप्चर होणं किंवा नजरेखाली आणणं आणि प्रत्यक्षात आपापल्या शाळांमध्ये येऊन शिक्षक बांधवांची गाठ घेणं हे प्रॅक्टिकली एवढ्या कालावधीमध्ये कमी पडतंय। म्हणून मी म्हणतोय की आपण सर्वांनी आपल्या पद्धतीने आपण शिक्षकांशी एकमेकांशी चर्चा करून आपल्या समस्या कोण सोडवणार आहेत आणि कुणाला आपण सहकार्य करायचंय ही भूमिका आपली शिक्षकाची सहकार्याची असली पाहिजे। जेव्हा आपण सहकार्य करतो तेव्हाच आपल्याबरोबर निवडलेला उमेदवार हाही आपल्याबरोबर सहकार्य करत असतो। या सगळ्या मतदारसंघामध्ये फिरणं, प्रत्यक्षात गाठीबिटी घेणं किंवा आपल्या शाळेमध्ये येऊन समस्या जाणून घेणे किंवा फॉर्म भरणे हे प्रॅक्टिकली अवघड आहे। तर आपण आपल्या शाळेमध्ये आलेले फॉर्म कोणत्याही उमेदवाराचे असू द्यात, फक्त ते आपले शिक्षक आणि पदवीधरचे असतील तर याच्या नोंदी करून घेणं गरजेचं आहे।